आणि मोनोरेलला प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। तांत्रिक कारणामुळे मुंबईतली मोनोरेल बंद करण्यात आली आहे। बंद पडलेल्या मोनोमधून प्रवाशांना बाहेर काढले। वडाळा दरम्यान ही मोनोरेल बंद पडलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोनोरेल बंद पडल्याच्याच घटना घडत आहेत आणि आता वडाळ्यामध्ये ही घटना घडलेली आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, काय कारण आहे मोनोरेल बंद पडण्यामागचं? गेल्या काही महिन्यात सातत्याने या घटना घडताना दिसतायत। अपराधांची माहिती आपण घेतोय। साधारणपणे 15-20 मिनिटांपूर्वी वडाळामध्ये ही मोनोरेल बंद पडल्याचं कळतंय। तांत्रिक कारणामुळे ही जी मोनोरेल आहे ती बंद पडलेली असं मोनोरेल प्रशासनाकडून सांगण्यात येतंय आणि ही तांत्रिक अडचण दूर करून पुन्हा एकदा मोनोरेल सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत। मात्र सध्या तरी आपण बघतोय की मोनोरेल जी सेवा आहे वडाळ्याकडून पुढे जाणारी ती बंद पडलेली आपल्याला पाहायला मिळते आणि पूर्णपणे प्रयत्न केले जात आहेत। याआधी सुद्धा आपण बघितलं 2-3 वेळेस अशाच प्रकारचा टेक्निकल प्रॉब्लेम मोनोरेलमध्ये आला होता आणि मोनोरेलची सेवा ही खंडित झाली। आणि पुन्हा एकदा आज कदाचित गर्दी जास्त आहे, वजन त्याच्यामुळे हे झालंय का याचा सुद्धा विचार करावा लागेल। मात्र सध्या तरी तांत्रिक अडचणीमुळे ही मोनोरेल सेवा बंद झाल्याचं कळतंय। वेदांत, आपण बघतोय की काल रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसतोय, अशामध्ये रेल्वे वाहतुकीवर परिणाम झालाय आणि ऐन पीक आवर मध्ये वडाळा इथे ही मोनोरेल बंद पडली आहे। प्रवाशांना किती त्रास होतोय या सगळ्याचा? नक्की सकाळची वेळ आहे, साधारणपणे 6:30-7च्या दरम्यान मोनोरेल सेवा पुन्हा एकदा सुरू होते आणि त्यामुळेच जेव्हा लोक कामावर जायला निघालेले असतात आणि त्यावेळी अशा प्रकारे तांत्रिक अडचण झाल्यामुळे सर्व स्टेशन्सवर मोठी गर्दी होती आणि त्यामुळे लवकर तांत्रिक अडचण आहे ती सोडवण्याचा प्रयत्न प्रशासन करत असल्याचं कळतं। आता जे प्रवासी मोनोरेल मधून प्रवास करत होते वेदांत, त्या सगळ्यांसाठी काय पर्यायी व्यवस्था करून दिली आहे का? त्यांना कशा पद्धतीनं मोनोरेल मधून बाहेर काढलं गेलंय? प्रयत्न करत आहोत। त्यांचं म्हणणं आहे की जवळच्या स्टेशनवर वडाळ्यामध्ये ही मोनोरेल बंद पडली आहे, त्याच्यामुळे जवळच्या स्टेशन्सवर सर्व प्रवाशांना उतरून जे काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह केला जाईल आणि मग आतमध्ये गेले आड निर्माण होऊ शकते आणि त्यामुळेच हा जो टेक्निकल प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह केल्यानंतर ही सेवा पूर्ववत केली जाईल। वेदांत, आपण पाहतोय की गेल्या काही महिन्याभरात आपण 2 महिन्याचा विचार केला तर आजची कदाचित ही तिसरी किंवा चौथी घटना असावी मोनोरेल बंद पडण्यासंदर्भातली। या पार्श्वभूमीवर मोनोरेल प्रशासनाकडून काही माहिती दिली गेली आहे का? याआधी सुद्धा मोनोरेल प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात आला की गर्दी नियंत्रण कशा प्रकारे एका क्षमतेचं वजन झालं तर मग मोनोरेल बंद पडते, कारण त्याच्यावर लोड येतो आणि त्यामुळेच ही गर्दी नियंत्रित कशी करता येईल त्यासाठीचे प्रयत्न केले जातात। मात्र सकाळची वेदांत, काही तांत्रिक अडचणीमुळे तुझा आवाज व्यवस्थित पोहोचू शकत नाहीये, पुन्हा एकदा संपर्क साधूच। पण मोनोरेल मधून सगळ्या प्रवाशांना बाहेर काढलेला आहे। ऐन पीक अवर्स मध्ये ही मोनोरेल बंद पडलेली आहे, त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो। एकीकडे काल रात्रीपासून दमदार पावसानं मुंबई आणि उपनगरांमध्ये हजेरी लावलेली आहे आणि त्यानंतर लोकल वाहतुकीवर परिणाम झालेला असताना आता मोनोरेल सुद्धा बंद पडलेली आहे आणि त्यामुळे कार्यालयीन वेळेत कार्यालयात पोहोचण्याची घाई असताना प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। गेल्या 2 ते 3 महिन्यातल्या घटना पाहिल्या तर आजची ही तिसरी किंवा चौथी वेळ असावी मोनोरेल बंद पडण्याची। त्यामुळे आता मोनोरेलवर विश्वास ठेवून पुन्हा एकदा मोनोरेलनं प्रवास करावा का अशी शंका प्रवाशांच्या मनामध्ये निश्चितच निर्माण झालेली असणार आहे। कारण का जेव्हा घरी जाण्याची वेळ असते किंवा ऑफिसला जाण्याची वेळ असते अशा गर्दीच्या वेळेतच मोनोरेल बंद पडण्याच्या घटना सातत्यानं घडताना दिसतायत। मोनोरेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाली, जास्त लोक आली की मोनोरेल बंद पडते। हा अनुभव आता प्रत्येकानं घेतलेला आहे मोनोरेलने प्रवास करणाऱ्यानं। त्यामुळे आता त्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत। पण पीक अवर्समध्ये गर्दीच एवढी असते की कशा पद्धतीनं त्याचं नियोजन करावं हा एक मोठा प्रश्न प्रशासनासमोर आहे। पण मोनोरेल सातत्यानं बंद पडत असल्यामुळे आता यावर काही तातडीनं आणि कायमचा तोडगा निघणं गरजेचं आहे। कारण का ऐन पीक अवर्स मध्ये प्रवाशांचा असा खोळंबा, पावसाळ्यातले त्यांचे हाल हे अत्यंत दयनीय आहेत। तांत्रिक कारणांमुळे मुंबईमध्ये मोनोरेल बंद पडलेली आहे। वडाळा स्थानकादरम्यान ही मोनोरेल बंद पडली आहे आणि जवळच्या स्थानकावरती या सगळ्या प्रवाशांना उतरवण्यात आलेलं आहे आणि आपण दृश्य पाहतोय
मोनोरेलच्या ब्रिजवरती मध्यात ही मोनोरेल बंद पडलेली आहे. तांत्रिक कारणांमुळे ही मोनोरेल बंद पडल्याचं कळतंय. याआधी सुद्धा अशाच पद्धतीनं मोनोरेल बंद पडलेली होती. प्रवाशांची आतमध्ये घुसमट झालेली होती. रेस्क्यू करावं लागलेलं होतं प्रवाशांना. या मोनोरेलमधून अनेकांना श्वास घेण्यास त्रास झालेला होता, कारण का क्षमतेपेक्षा जास्त लोक मोनोरेलमध्ये होती आणि व्हेंटिलेशन नसल्यामुळे प्रवाशांना त्रास झालेला होता. जीव मुठीत धरून हे प्रवासी तासभर या मोनोरेलमध्ये बसलेले होते आणि हा अनुभव जुना झालेला नसतानाच पुन्हा एकदा मोनोरेल बंद पडली आहे.